दुकान उघडले संत महात्मा एक व्यक्ती संत महात्मा तिथं जातो. त्याला तर घ्यायचंच नसतं स्वेटर. तर संत महात्माच्या किंबहुना काय स्वस्त मागितलं तर संत महात्मा काय बिघडतंय. मग संत महात्मा त्यांना जाता संत महात्माजन म्हणतो की मग 50ला देणार का. तर संत महात्माजन पहिल्यांदाच भवानीचं गिऱ्हाईक आले. आता जर भवानी नाही केली तर संत महात्माजन तो देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती सांगतो की बाबा रे 50ला कसं परवडेल मला, 100ला मी सांगतोय, 50ला संत महात्मा मला परवडणार नाही, असं कसं, काहीतरी कमी जास्त करून घ्या, पहिल्यांदाच तुम्ही आलाय. ते संत महात्म्यांचा व्यक्ती सांगतो की नाही 50ला देणार असला तर बघ. ते संत महात्माजन त्यावेळी ते इतका वेळ मागून सुद्धा संत महात्माजन मग पुढला वेळी संत महात्म्याने काही कमीच करेना. रागाच्या भरात म्हणतो 25ला नेतोस का. त्यानं मागितलं असते 50ला, तो म्हणतो 25ला नेतोस का. त्यावेळी संत महात्माजन पुढला व्यक्ती म्हणतो 12 रुपयाला देत आहे का. आता संत महात्माजन बघा 100ला सांगितलेलं स्वेटर त्यानं 50 रुपयाला मागितलं. रागाच्या भरात संत महात्मा पुढला व्यक्ती म्हणतो की 25ला नेतोस का. ते संत महात्मा हा म्हणतो की 12 रुपयाला देतोस का. त्यावेळी संत महात्माजन पुढला व्यक्ती पुन्हा संत महात्माजन स्वेटर विकणारा म्हणतो फुकट नेतोयस का. त्यावेळी संत महात्माजन हा व्यक्ती तरी गप्प बसायचं का नाही. हा म्हणतो मग 2 देत आहे का. संत महात्माजन सांगण्याचा भाव आहे की संसारामध्ये मात्र आमचा बारकावा किती असतो. किती बारकाव्याने आम्ही संसार करत असतो. रेशन सुटलं आणि संत महात्मा आम्हाला कळालं रेशन सुटलं. संत महात्माजन 2 दिवसात सपणार आहे समजत संत महात्माने समजलं तर काय करतो आम्ही. किती वाजता नंबरला जातो. आमच्या लक्षात येते की नाही संत महात्मा पिशव्या कशा संत महात्माजन बरोबर कार्ड टाकून नंबरला ठेवून संत महात्मा आम्ही तिथे उभा राहिलेलो असतो. काहीचं स्वस्त बसतंय म्हणून आम्ही संत महात्मा पळतो. जरूर संत महात्माजन आमच्या लक्षात येते की स्वस्त आहे तर आम्ही पळतो. इथं जर कोणी संत महात्मा म्हटलं असतं की 500-500 रुपये देणार तर सत्संगला या, संत महात्माजनची गर्दी झाली असते. 1000-1000 रुपये देतो सत्संगला या, किती गर्दी झाली असती. का तर संत महात्माजन मोहमाया संत महात्मा आम्हाला ओळखते. पण इथं देव मिळतोय, देव मिळतोय, आम्ही कितपत संत महात्मा पळतो. आम्हाला संसारातल्या गोष्टी पाहिजेत पण देव नको आहे. संसारातल्या गोष्टी संत महात्म्यांनी बारकाव्याने जसा विचार करतो तशा संत महात्माजन आत्मकल्याणाच्या गोष्टीचा संत महात्माजींनी इथं वापर केला जातो. इथं संत महात्मे सांगितले जातात आणि काही वेगळं संत महात्मे सांगितले जात नाही. केवळ माझं संत महात्माजन फायदा करतात. मी म्हणजे संत महात्मा शरीर आहे नाही. संत महात्मा पुन्हा पहिल्यांदा लक्षात घेऊया आणि संत महात्माजन चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवी थारवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नका म्हणून संत सांगतायत. कुणाच्या सत्तेने चालतो हो, कुणाच्या सत्तेने चालतो. हे संत महात्मे श्वास तरी आम्ही आमच्या सत्तेने घेतो का. सहज संत महात्माजन दास सांगेल की संत महात्माजन आम्ही चालता चालता बोलतो. कारण एक अभंग संत महात्मे सांगतात की संत महात्माजन बाबा कधी जाईल हे शरीर. संत महात्मे सांगतायत जसं संत महात्मा पाण्यावरचा बुडबुडारी आहे. देह चालता काही बोलता अभंग संत महात्मा आहे. काही बोलता बोलता संत महात्मा अचानक जाईल, काही चालता चालता संत महात्मा जाईल. कधी अटकते किंवा काय होईल संत महात्मा मी सांगू शकतोय का हो. काहीच नाही. आत्ता बोलत होता नका, मगाशी बघितलं होतं नका संत महात्मा आम्ही सहज म्हणतो. म्हणजे शरीर संत महात्माचे नाशिवंत आहे. शरीर संत महात्मा एक दिवस सुटणार आहे. शरीर संत महात्मा एक दिवस संत महात्माजींना आम्हाला सोडावं लागणार आहे. आणि त्याआधी संत महात्मा आम्हाला जागवायचं. त्याआधी संत महात्माजी नेमकं मला जन्म कशासाठी मिळालेला आहे याची जाणीव करून घ्यायची. आणि मग संत महात्मा याची जाणीव ज्यावेळी होती ना त्यावेळी संत महात्माजन कशाला जाता दूर, इथेच पंढरपूर. संत महात्मा आम्हाला दूर जायची गरज नाही भासणार. तुझं आहे तुझं पाशीपर्यंत तू जागाचं कळश. माझ्या जवळच असणाऱ्या गोष्टीची मला जाणीव. आजपर्यंत संतांनी संत महात्मा चुकीचं सांगितलंच नाही हो, चुकीचं सांगितलंच नाही. फक्त याची जाणीव आम्हाला संत महात्मा नसल्यामुळं किंवा संत महात्म्यांनी त्याची ओळख नसल्यामुळं किंबहुना संत महात्माजन आमची फसगत झाली. म्हणून अवतारवाणी सांगते ओळखल्याविने प्रभूविषयी गाणे गगनाला धरणे आहे, ओळखल्याविने प्रभूविषयी गाणे उलट मार्गी चालणे आहे. संत महात्मा व्यवस्थित ओळखलं नाही म्हणून संत महात्माची फसगमत झाली.
एकदा आमचे महात्मा सांगत होते कोंडे महाराज वाटेगावचे की संत महात्माजी घरापासून निघाले आणि वर घराकडे बघितलं तर घरावर संत महात्म्याचे सफार होतं. सफाराच्या कडेला पेरवीचं झाड होतं आणि मग पेरवीच्या झाडावर संत महात्मा त्यांना चांगला पिकलेला पेरू दिसला. आता संत महात्माजी घराला लागूनच असल्यामुळं संत महात्माजींनी त्यांनी ठरवलं की बाबा काय नाही, हा पेरू काढायचा आणि संत महात्माजींना आणायचा. संत महात्माजींनी तिथं आसपास पोरं पण भरपूर खेळायची, कोण चढायचं त्या सफरावरती वगैरे. आणि संत महात्मा सफरावरती असं पाला होता त्याच्यावरती पत्र्याची पान टाकलेली. आता संत महात्माजींच्या लक्षात आलं की हळूच त्या पत्र्यावरती गेले की पेरू मिळणार काढायला. म्हणून संत महात्मा तिने जिन्यावरून वरती गेले सफरावरती आणि संत महात्म्यांनी चालायला लागले. तर कडकड आवाज आला. नंतर संत महात्माजीं सफरात त्यांची मंडळी बसली होती आणि मग संत महात्माजींवरून महात्माजी संत महात्मा पेरू काढायला गेले. खालना आवाज आला, कोण आहे? आता संत महात्मा त्याची मंडळी, आता मी आहे म्हणायचं नाही, ते महात्माजी काहीच बोलले नाहीत, बघूया तर काय म्हणते. पुन्हा दुसरा पाऊल ठेवलं, पुन्हा संत येऊ काय तिकडं? संत महात्माजी काहीच बोलले नाहीत आणि तिसरा पाऊल ठेवला. तुला येऊ का, सांगू काय, तिथं काठी घेऊन येऊ काय? संत महात्माजी त्यावेळी कोंडे महाराज म्हणते मी आहे वर. मग सांगायचं नाही मागापासून या संत महात्मा मी आहे म्हणून. मग पत्र्यावर कशाला चढला? त्यावेळी संत महात्मा त्यांनी सांगितलं पेरू घावला चांगला म्हणून संत महात्माजींनी चढलं. तर सांगण्यात बाबा की ओळखला येईल प्रवेश केला, ओळखलं नाही म्हणून संत महात्मा मगापासून सस्यवलपट झाली, कोण आहे, काठी घेऊन येऊ का? आणि तीच जर माहिती असतं मालक आहे तर संत महात्मा म्हटले असत्या का त्या? या संत महात्माने काहीच बोलल्या नसत्या. म्हणजे संत महात्माच्या ओळखलं नाही म्हणून संत महात्मांनी सस्यवलपट झाली. आणि म्हणून संत महात्माजी ज्यावेळी आम्हाला कळतो की विराट परमेश्वर आहे, कणाकणामध्ये परमेश्वर आहे, तुमचं आमचं सगळं काही चालवणारा परमेश्वर आहे. नवे नवे तर संत महात्माजी सगळ्यांमध्ये चालून सगळ्यांचं संत महात्मा श्वास संत महात्मा सांभाळून सगळ्यांची सेवा करणारा सुद्धा परमेश्वरच आहे. ह्या गोष्टी ज्यावेळी संत महात्मा आमच्या लक्षात येतील त्यावेळी संत महात्माजी आमच्या निश्चितच संत महात्मा लक्षात येईल की तुझमे हे राम मुझमे हे राम सब में राम समाय आहे, सगळ्यांच्या मध्ये राम आहे. आणि मग संत महात्माजी बघा ज्यावेळी आपुलकीचं नातं निर्माण होतं त्यावेळी संत महात्मा काय अवस्था होते. एक आई असते घरामध्ये आणि कोणी संत महात्मा बाहेर पळत येत आणि सांगतं की तुमचा श्याम विहिरीत पडलाय. आता संत महात्माजी आई भाकरी करत असते, तिला लक्षात येतं की माझा श्याम विहिरीत पडलाय. आता संत महात्मा आमची अवस्था, आम्ही तिथं आहे आणि आम्ही संत महात्मा घरात बसलो काहीतरी काम करत आणि कोणीतरी सांगितलं की तुमचा संत महात्मा मुलगा विहिरीत पडलाय, काय अवस्था होईल? आई ताळ करून उठते. संत महात्मा एक क्षणाचा सुद्धा विचार करत नाही, हाताला पिठीला भाकरी. संत महात्मा तशीच पळत संत महात्मा धाड कुठल्या विहिरीत, कुठं, कवा, कुठला? संत महात्माजी तिचा प्रश्नाचा बडीमार संत महात्मा चालत असतो आणि एवढ्या फास्ट गतीत संत महात्माने घरातनं बाहेर येते. तवर कोणी संत महात्मा भेटतं बाहेर, म्हणजे तुमचा रव मांगवड्यात आहे, संत महात्मा खालच्या माळ्यात आहे संत महात्मा तेवढे. मग पुढे तिकडे, मग काय, मग पोडू दे तिकडे. संत महात्मा मगापासून काय अवस्था होते आणि 1-2 मिनिटात 2 सेकंदात कळालं की संत महात्मा तुमचा नव मांगवड्यातला संत महात्मा श्याम आहे. त्यावेळी संत महात्मा अवस्था काय झाली? म्हणजे माझं ज्यावेळी संत महात्मा असतं ना त्यावेळी आपुलकी निर्माण होते. एक संत महात्माचे स्नेह नळा संत महात्मा लळा संत महात्माचे निर्माण होतो. आणि दुसऱ्याचं ज्यावेळी होतं ना त्यावेळी संत महात्माजीने आमचा तो सगळा विसर पडून जातो. आणि म्हणून संत महात्माजी तुझमे हे राम मुझमे हे राम सबमे राम समय आहे. तुम्ही आम्ही संत महात्मा एकाच प्रभूची लेकरे आहोत. ही ज्यावेळी संत महात्मा आपुलकीचे भाव ज्यावेळी आमच्या मनात निर्माण होईल ना ते संत महात्मा दुसऱ्याला दुःख संत महात्मा याचे कारणच नाही. तुमच्या आमच्यामध्ये वाद विवाद होण्याचे कारणच नाही. कारण तुम्ही आणि मी एकाच परमेश्वराचे लेकर आहेत, बहिणी भावंड आहेत. तुम्ही आम्ही संत महात्माजींनी एकच घरातला आहोत. आणि मग हे ज्यावेळी संत महात्मा आमच्या लक्षात येईल तर त्यावेळी दुःख येईल का? येणारच नाही. माझा मुलगा आहे म्हणजे ज्यावेळी कळालं त्यावेळी संत महात्माजी किती आत्मीयता होतील. आणि मग तो दुसऱ्याचा आहे त्यावेळी संत महात्मा आत्मीयता सपते. त्यावेळी संत महात्मा माझे घरची बहीण आहे, माझ्या घरचा भाऊ आहे, ही ज्यावेळी संत महात्मा आमच्या मनामध्ये संकल्पना रुजेल त्यावेळी संत महात्माच्या त्रास होणार नाही. आणि मग मी माझी पण जयाचे पको फळाफळे गळून पडले हो. संत महात्मा ही पुढची अवस्था आहे. ज्यावेळी संत महात्मा हे सगळं समजतं ना, हे सगळे संत महात्मा देव आहेत. आणि मग संत महात्माजी माझं पण संत महात्माजी माझं गळून पडतं. म्हणजे संत महात्माजी माझं काही नाही, सर्व काही परमेश्वर तुझा. हे शेवटच्या वेळी संत महात्मा आमच्या लक्षात येतं की बाबा हे काही घेऊन जाणार नाही. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. संत महात्मा जगाचं जीवनाचं सार काय आहे? काय आहे सार? घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. संत महात्मा जगाचं खरं सगळ्यात सार काय? परमेश्वराला जाणणं, परमेश्वराला ओळखणं, परमेश्वराचं
आपलंसं करणं, मीच परमेश्वर आहे याची जाणीव करून घेणं. आणि मग ही ज्यावेळी संत महात्म्य संकल्पना माझ्या मनामध्ये रुजते, ही ज्यावेळी माझ्या लक्षात येतं, त्यावेळी संत महात्मा आपोआप भाव संत महात्मा आपोआपच मिटून जाणार आहे. तुमचं माझं म्हणण्यात संत महात्माजन काहीही संत महात्म्यांच्यामध्ये शिल्लक राहणार नाही. आणि मग माझं तुझं संत महात्मा ज्यावेळी संपेल त्यावेळी वादविवाद होणार नाही. आणि मग संत महात्मा हा वादविवाद ज्यावेळी संपेल त्यावेळी संत महात्माजन परिपक्वता ज्याला म्हणून फळ पिकल्यानंतर संत महात्माजन खाली पडलं, पुन्हा संत महात्मा परत चिटकवा येतो, कधीच चिटकवा येणार. तीच अवस्था संत महात्मांच्या मनात. पुन्हा एकदा जर संत महात्मा या परमेश्वराच्या दारात गेलो, आता नाही येणे जाणे सहज कुठले बोलणे, आता परत येणं जाणं नाही, परत यायचं जायचं नाही. का तर संत महात्माजन मी या निस्वरूपाला पाहिलेलं. एखादा थेंब ज्यावेळी संत महात्माजन आम्ही समुद्रात टाकतो, पुन्हा काढावं निघणार आहे का निघणार नाही? बरं, तोच थेंब पाहिजे. संत महात्मा मिळेल का? किती प्रयत्न केला तर संत महात्मा तो मिळेल का मिळणार नाही? ज्यावेळी संत महात्मा तो समुद्रात जातो ना, त्यावेळी संत महात्मा त्याचं निस्वरूप प्राप्त करतो, समुद्रमय होऊन जातो, त्या समुद्रात मिसळून जातो, त्या समुद्रात एकरूप होऊन जातो. आणि ही ज्यावेळी एकरूपता अवस्था निर्माण होते ना, पुन्हा संत महात्मा जे बाहेर काढता येत नाही. तसं संत महात्मा हा जीवात्मा या परमेश्वरामध्ये जातो, परमात्म्यामध्ये जाऊन संत महात्मा एकरूप होतो, स्थित होतो, संत महात्मा सामील होतो, त्या परमेश्वरामध्ये संत महात्माजे विराजमान होतो. त्यावेळी संत महात्माजे पुन्हा नाही येणे जाणे, सहज कुंडली बोलणे, ही अवस्था आमची मनाची निर्माण होते, आमच्या आत्मेची निर्माण होते. आणि मग ही अवस्था ज्यावेळी संत महात्मा निर्माण होते त्यावेळी संत महात्माजे आपोआप भाव संत महात्मा दासनमागापासून सांगितलेली ती अवस्था संत महात्मा आपोआपच गुण पडते. म्हणून अवतरण्याच्या पुढेही बंधामध्ये संत महात्म्याने सांगितलेलं आहे, जाऊन धर्मस्थानावरती पुण्यदानही भो केले, तरी मजना समज मिळाली, मस्तक जरी हे घाशी येले. तर या संत महात्माजे अनेक ठिकाणी संत महात्मांच्या ज्यावेळी आम्ही जातो तसं ती सांगायचं की आम्ही अनेक वेळी जातो, कारण तीर्था जाता ढोंडा पाणी देव पाहवा रोकडा सज्जनी म्हणून संतांनी सांगितलं. आम्ही ज्या म्हणून तीर्थाला आम्ही गेलो असतो जास्त माफ करा, पण संत महात्म्यांचा संबंध आले त्या सांगायचा प्रयास करतो. संत महात्मा आम्ही जिथे जिथं म्हणून भक्ती म्हणून पाहायला गेलो तर तिथं आमच्या लक्षात येतं की सुंदर अशा संत महात्मा मूर्त्या आहेत, सुंदर असं संत महात्माजन किंबहुना देऊळ संत महात्मा बांधलेले आहे किंवा सुंदर नदी आहे. हे संत महात्माजन सगळं आम्ही ज्यावेळी पाहतो त्यावेळी संत महात्मा या गोष्टीचा आमच्या निश्चित लक्षात येते की ह्याच अवस्था आहे. पण तिथून पुढची अवस्था जी आहे निराकारमय होण्याची, ती संत महात्माजन आमच्या लक्षात येत नाही. कारण एक नवीनच लग्न झालेली मुलगी असते आणि ती संत महात्माजन तुम्ही अनेकदा गोष्टी संत महात्म्या गोष्ट ऐकल्या असाल, संत महात्म्या किंवा श्रवणी केला असाल. ती संत महात्मा निरंकारी असते आणि त्यांना सत्संगमध्ये गेल्यानंतर परमेश्वर कळलेला असतो. त्यावेळी संत महात्मा ती भगिनी संत महात्माजन सासूबाईंनाही बरेचदा पटवून सांगते की देव निराकार आहे, कानाकानामध्ये आहे. संत महात्मा केवळ व्याप्त असल्यामुळं संत महात्मा मर्यादित ठिकाणी असत नाही, सगळीकडे तो विराजमान आहे. त्यावेळी संत महात्मांची आई, संत महात्मांची त्याची सासूबाई, ती संत महात्मा ऐकत नाही. आणि मग संत महात्मा म्हणते मी सांगते तसंच करतो, चल संत महात्म्यांच्या देवळामध्ये. आणि मग संत महात्माची भगिनी संत महात्मा देवळामध्ये जाते. देवळामध्ये जात असताना एंट्रीला संत महात्माजी ती म्हणते अरे बापरे हा वाघ मला खाईल की. त्यावेळी संत महात्माजी ते हसते, सासूबाई म्हणते काय डोकं बिकं फिरलं काय? संत महात्मा हा तर दगडाचा वाघ. त्यावेळी संत महात्मा ती म्हणते हां असं काय. आणि मग संत महात्माजी पुढे जाते. पुढे गेल्यानंतर ती हत्तीला बघते आणि म्हणते अरे रे माझ्या अंगावर येईल हत्ती. त्यावेळी संत महात्मा सासूबाई पुन्हा सांगते काय अजून सुद्धा डोकं फिरलेलं दिसते तुझं, तो हत्तीचा पण दगडाचाच आहे, त्यामुळं तुला काही करणार नाही. त्यावेळी संत महात्माजन ती पुन्हा संत महात्माजन ज्यावेळी देवळात आत जाते त्यावेळी संत महात्माजन ती सासूबाई सांगते की इथं निवड ठेव. त्यावेळी संत महात्मा ती सांगते की मगापासून सांगितलेल्या त्या दगडाच्याच मूर्ती होत्या, संत महात्माजी तिला घेऊ नका म्हणून सांगितलं. आणि मग ही पण मूर्ती कशाची आहे? दगडाचीच आहे. आणि मग तुम्ही इथं कसं ठेवा म्हणून सांगताय? त्यावेळी सासूबाई म्हणत्या मग संत महात्मा देव कुठं आहे? त्यावेळी संत महात्मा ती असणारी संत महात्माजन नैवेद्य ठेवलेली वस्तू उचलते आणि संत महात्मा सासूबाई पुढे ठेवते आणि संत महात्मा त्या सासूबाईचं दर्शन घेते आणि सासूबाईला प्रेमाने ती घास भरवत्या आणि मग सांगते की इथं माझा परमेश्वर आहे म्हणून. या संत महात्माजन संतांनी सांगितलं की बाबा रे तो परमेश्वर कोणाचा आहे तर घटाघटामध्ये गटगट में हे बस रहा तेरा रूप अपार. संत महात्मा घटाघटामध्ये तो परमेश्वर आहे आणि मग तुमच्यामध्येच आहे याची जाणीव संत महात्माजन
ज्यावेळी सासूबाईला संत महात्म्याची सुनबाई करून देते त्यावेळी तिच्या लक्षात येते की बाबा रे हा परमेश्वर संत महात्माजीने माझ्यामध्येच सामील आहे. फक्त याची जाणीव संत महात्म्या मला नव्हती, याची ओळख मला नव्हती. आणि ओळख यावी प्रभूशी गाणी गगनाला धरणे आहे, जसं दासनं मगाशी सांगितलं की ती ओळख नसल्यामुळं संत महात्माजीने आम्ही आबाळाला धरू इच्छितोय, पण आबाळाला धरणं संत महात्मा आमच्याच्याने शक्य होणार नाही. या संत महात्मा उलट मार्गी चालण्यासारखं आहे. पण संत महात्मा काशीगावला निघालो, पण आम्ही इस्लामपूरच्या दिशेने संत महात्मा वाटचाल करायला लागलो. कितीही वर्ष चाललो तर काशीगावपर्यंत पोहोचणार नाही, कारण संत महात्मा आमचा मार्ग चुकला आहे. आणि म्हणून एक महात्माजी सांगतायत की चलने में प्रगती नाही बल्कि दिशा भी देखनी पडती है. संत महात्माजी बाबाजींनी अनेकदा सांगितली बाबा चालताय जरूर, पण संत महात्माजी जर दिशा चुकली तर किती वर्ष चालला तरी चालण्याचा उपयोग नाही. संत महात्माजी म्हणून दिशा बघणं गरजेचं आहे. गती कमी असेल पण दिशा योग्य असेल तर का होणार किंबहुना उशीर होईल पण पोचाल. पण संत महात्माजी गती संत महात्मा भरपूर आहे आणि दिशा चुकली तर संत महात्माजी योग्य ठिकाणी निश्चित वेळेत संत महात्मा पोहोचू शकणार नाही. या संत महात्मा हीच अवस्था आमच्या मनाची व्हायला नको. निश्चित चांगला मार्ग योग्य मार्ग संत महात्मा शिकवावा तर लागेलच किंवा समजून घ्यावा तर लागेलच, पण त्याबरोबर दिशा पण संत महात्माजी दिशा बदला दशा बदलेल. आम्हाला बाबाजी सांगतायत की संत महात्माजी दिशा बदला दशा बदलेल. किनारे या संत महात्माजी म्हणजे आमच्या मनामध्ये जर संत महात्मा निश्चित योग्य दिशा असेल तर दशा बदलल्याशिवाय राहणार नाही. की आमच्या संत महात्माजी भक्तीमध्ये सस्य ओळखट होण्याची संत महात्माची दिशा आहे किंवा व्यवस्था आहे ती संत महात्मा थांबल्याशिवाय राहणार नाही. तर या वेळेनं या संत महात्माची मर्यादा गाठत आणलेली आहे. दासला संत महात्मा आशीर्वाद द्या की वेळेची संकल्पना संत महात्म्याच्या मार्फत सगळ्या संतांनी केली की बाबा एक क्षणोक्षणी घेरे मानवा गोड प्रभूचे नाम हे चारे मुक्तिधाम. प्रत्येक क्षणाला संत महात्म्याने आम्हाला परमेश्वराचं नाव घ्यायला सांगितलं. आणि पुढेही सांगितलं जातं की संत महात्माजी एक घडी आधी सेवी आज. संत महात्मा एका घडी म्हणजे 1 तास, आधी घडी म्हणजे अर्धा तास, आधी सेवी आज. संत महात्माजन काही वेळ काही क्षण संत महात्माजन तुलसी संगत साधगी म्हणजे सत्संगाची संगत कोटी कटे अपराध. संत महात्मा कोठ्यावधी अपराध संत महात्मा टाळायचं. संत महात्माजन जागा कुठे असेल तर केवळ सत्संग आहे. कोठ्यावधी अपराधांचं संत महात्मा क्षमा कुठली केली जाईल तर संत महात्माजन सत्संगमध्ये पावर आहे. या संत महात्मा आमचं मुख्यमंत्र्याची संत महात्म्याची ओळख नाही. आणि आमच्याबरोबर असणाऱ्या व्यक्ती जे संत महात्मा चांगली घसट असेल आम्ही सहजच संत महात्म्याने सांगू त्याला अरे माझं मुख्यमंत्र्याकडे हे काम होतं. त्यानं जर फोन केला तर संत महात्माजी आमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांची घसट चांगली आहे, ओळख चांगली आहे. म्हणून संत महात्माजी आमचं लगेच काम होणार आहे. तसं संत महात्माजी आमची परमेश्वराची डायरेक्ट ओळख नाही, पण आमची सद्गुरूची चांगली ओळख असेल तर सद्गुरूने सांगितलेलं काम परमेश्वर टाळू शकणार नाही. आणि म्हणून किंबहुना सद्गुरूची जास्त ओळख करून घ्यायची. आणि मग संत महात्माजी जसं संत महात्माजी परमेश्वर कसा आहे हो निराकार आहे नाही निराकार आहे. संत महात्मा परमेश्वर दुसऱ्याला दुःख देऊ इच्छितो का नाही. परमेश्वर दुसऱ्याला त्रास देऊ इच्छितोय का. आणि मग त्या परमेश्वराचे आम्ही लेकर आहोत, मग आम्ही दुसऱ्याला दुःख द्यायचं का. बाप जैसा बेटा म्हणजे संत महात्मा परमेश्वर जर दुःख दुसऱ्याला देत नसेल आणि तो जर आमच्यामध्ये संत महात्मा अवस्था असेल, परमेश्वर जर दुसऱ्याला सुख समाधान देण्यासाठी आलेला आहे, परमेश्वर सगळ्यांना संत महात्मा आनंदी ठेवण्यासाठी आलेला आहे, सगळ्यांची सेवा करण्यासाठी आलेला आहे. आणि तीच अवस्था आमच्या संत महात्माजी आम्ही त्यांचा मुलगा आहोत, आम्ही त्यांचा पुत्र आहोत. तर संत महात्माजी आम्ही संत महात्मे तसंच वागायला पाहिजे की नाही. तर आम्ही पुत्र म्हणून शोभू ना संत महात्मा, तरच आम्ही संत महात्मा परमेश्वराचे लेकर म्हणून शोभू ना. तर संत महात्माजी परमेश्वर जसा वागतोय तसं आमच्यामध्ये संत महात्मा बदल करणं गरजेचं आहे. तर आम्ही परमेश्वराचे लेकरे म्हणून समजू. संत महात्माजी ह्या गोष्टीच्या वेळी आमच्या लक्षात येतील की मी परमेश्वराचा मुलगा आहे संत महात्माजी, तर आम्ही परमेश्वर सारखं वागल्याशिवाय राहणार नाही. आणि मग परमेश्वर संत महात्मा सगळ्यांना सुख देतो तर मलाही सगळ्यांना सुख देणं गरजेचं आहे. परमेश्वर सगळ्यांची सेवा करतो तर मलाही सगळ्यांची सेवा करणं गरजेचं आहे. परमेश्वर सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो तर मलाही सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न केला. मग तो संत महात्माजन सत्संगमध्ये येत असो वा नसो, तो संत महात्माजन निरंकारी असो वा नसो, या संत महात्माजन तो अगदी संसारातल्या कोणत्याही घटकामध्ये संत महात्मा वावरत असो तरी मला त्याला सुख देणं गरजेचं आहे. कारण संत महात्मा तोही परमेश्वराचाच संत महात्मा अंश आहे आणि मीही परमेश्वराचा अंश आहे. तर या संत महात्माने ही गोष्ट साधी सोपी सद्गुरू समजून सांगायचा प्रयत्न करतोय. दासला आशीर्वाद द्या. जास्तीत जास्त सेवा सत्संग सुमिरन करत राहा. सत्संगमध्ये प्रेमाने बोला.